गल्लीपासून दिल्लीपर्यंत पैशावरच राजकारण चालू आहे. आता काय त्याला बाकीचं काय ते काय म्हणजे पैशाच्या जीवावर निवडून येत होते, लोक त्यांनाच मतदान करत होते. आता वॉर्ड चेंज झाल्या, आता रचना वेगळी झाली, आता नवीन उमेदवार येईल आमच्यातनं निवडून. टक्केवारीचे पैसे वाटायचे आणि निवडून यायचे. सेवक निवडून आला की काच त्याच्या गाडीचं बंदच असते, काय उघडत नाही. पैसे कोण ज्यादा देणार आहे त्याला मतदान करणार लोक. इतके दिवस हे अड्रॉकर होता म्हणून चाललं तर त्यांच्यामुळे आम्ही 10 वर्ष जगलोय. 22 ते 21 येतील 101%. बंद पडलं तर मी चालू करून देणार अड्रॉकर साहेब. येड्रावकरांचं जर जड असणार सोडा. त्याच्यामुळं आमचं देशिंगपूर अड्रॉकर साहेबामुळं देशिंगपूर सुखात आहे. बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. दर्शको नमस्कार. नगरपालिका निवडणुकीचा अर्ज भरण्याचा कालावधी संपलेला आहे. त्याचबरोबर छाननीची प्रक्रिया देखील पूर्ण झालेली आहे. इथून पुढे आता जे काही माघार असेल ती माघारीची प्रक्रिया बाकी आहे, चिन्ह वाटप राहिलेलं आहे. आणि या सगळ्या प्रक्रियेत निवडणुकीला चांगलाच रंग चढत चालला असून मी सध्या जयसिंगपूर शहरातल्या नांदणी नाका परिसरामध्ये उभा आहे. त्यामुळे जयसिंगपूर शहरातली नेमकी लढत कशी असणार आहे, जयसिंगपूर शहरातलं नेमकं राजकीय वातावरण काय आहे, कसा हवा आहे त्यांना नगराध्यक्ष, जयसिंगपूरची विकास कामं नेमकी कितपत झालीत, काय समस्या आहेत, कुठल्या आघाडीच्या बाजूनं इथल्या लोकांचा कल राहणार आहे, यासह अन्य घडामोडींचा आढावा आज आपण जयसिंगपुरातल्या नांदणी नाका परिसरातील लोकांच्याकडून जाणून घेणार आहोत. खरं पाहायला गेलं तर शिरोळ तालुका हा राजकारणाचा एक महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. अनेक घडामोड्या तालुक्यामध्ये घडत असतात. अनेक राजकीय भूकंप या नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने घडले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवरती इथली लोक नेमकी काय म्हणतात, कोण आहे इथल्या लोकांच्या मनातला नगराध्यक्ष, कशी आहे जयसिंगपूरची विकास कामं, कोणत्या पद्धतीच्या समस्या आहेत जयसिंगपुरात, या आपण इथल्या नागरिकांच्याकडून जाणून घेणार आहोत. बघूया काय म्हणतात. इथं बरेचसे लोक चर्चा चालू आहेत. चर्चा नेमक्या कशा आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. काय चर्चा सुरू आहेत, गप्पा चालू आहेत? जयसिंगपूरचं इलेक्शन बरं, काय आहे राजकीय वातावरण कशा पद्धतीचं आहे जयसिंगपुरातलं? आहे, चांगला आहे दोघांचं बी, दोन्ही आघाडीचं. आता हे 21 तारखेनंतर कळणार. दुरंगी लढत होणार. दुरंगी लढत चालू. अशी शाहू विकास आघाडी आणि येड्रावकर शिरोळ तालुका विकास आघाडी. हा. मग काय लढत म्हणजे कशी होईल वाटते? अशी काय चुरशीचीच आहे दोन्ही बी. दोघांच्यात पण चुरशीची होणार. पारडं काय वाटते, कोणाचं वाटतंय? पारडं तसं काय आम्ही बोलणार नाही. जयसिंगपूरच्या विकास कामांच्या बद्दल काय सांगाल? शहरातील रस्ते असतील, गटर असतील, स्वच्छता असतील, या बाबतीत काय सांगाल? विकास काम येड्रावकरनी केलेलं आहे. केलेले चालू आहेत. आणि समस्या काय? समस्या काय, आता इलेक्शन झाले की चालू होते आणि परत काम वगैरे कामं चालू होतं. समस्या काय आहेत काय शहरात? समस्या आहेत, भरपूर आहेत समस्या. सार्वजनिक समस्या काय काय आहेत? सार्वजनिक तर काय नाही. काय सांगाल जयसिंगपुरात कशा पद्धतीची विकास कामं शहरात झालेली आहेत? गेल्या 4-5 वर्ष नगरपालिकेत प्रशासन होतं, प्रशासनाने इथल्या जनतेकडे कशा पद्धतीने पाहिलं? चांगले झालेत कामं, चांगली झालेत. आता लढत कशी होणार निवडणुकीची? काय एकतर्फेच होईल, परंतु आता काय पुढच्या पुढे आता बघायचं काय. एकतर्फी म्हणजे कशी होणार? येड्रावकरांच्याच हे होणार, सत्ता येड्रावकरांचीच आहे. का बरं असं का वाटतं? बरेच कामं जयसिंगपुराच्या विकास कामात जर बघितलं तर ते भरपूर न सांगण्या एवढं इतके कामे झाले, त्यामुळे काय अडचण असं वाटत नाही. एवढी कामं केलं भरपूर, तरी सुद्धा लोक म्हणतात की रस्त्याची कामं राहिले, रस्त्यात खड्डे आहेत. नाही, ते काय अंडरग्राऊंडचा विषय आहे. ते पूर्ण झाल्यावरच रस्त्याची कामं करता येईल ना. स्वच्छता चांगल्या पद्धतीने एक नंबरची आहे. लोक म्हणतात नाही स्वच्छता आहे, असं काय नाही. येड्रावकर एकतर्फी होईल असं तुम्ही म्हणताय. विरोधात सुद्धा तेवढ्याच ताकदीनं विरोधक उभे आहेत त्यांच्यासमोर. कशी लढत देणार विरोधकांना? तरी सुद्धा ते त्यांनीच येड्रावकर एका बाजूला आणि सर्वपक्षीय विरोधक एका बाजूला आहेत. मग कशी येड्रावकर पाठी देतील? नाही, उमेदवार चांगले आहेत, काम करणारे लोक चांगले आहेत त्यांच्याकडे, त्यामुळे काय अडचण येणार नाही. म्हणजे प्रत्येक वार्डामध्ये चुरस आहेच.
सुरेश आहे. हा एकान दुसरा वार्ड असं चुकेल एकतर्फे असं निघेल तर प्रत्येक वार्डामध्ये चालूच आहे. सुरेश आहे. हा फाईटला फाईट शीट आहे आघाडीमध्ये दोन्ही आघाडीमध्ये. जुन्या आघाडीमध्ये फाईटला फाईट शीट आहे. बरं. तरी कुठल्या आघाडीमध्ये जरा हे वाटते, जरा जोर वाटते कुठल्या आघाडीचा? येड्रापूर आघाडीची जोर आहे. जोर वाटतो कशामुळं? आता उमेदवार त्यांचे चांगले आहेत. हा आणि इकडे पण चांगले आहेत म्हणता येईल. इकडे बी आहेत की हा हे आता सगळं 21 तारखेनंतर डिक्लेअर होणार. माघारीनंतर माघार नंतर होणार. कोण राहणार रिंगणात, हा कोण मग रिंगणात बाहेर होणार? तिथून पुढे वेगळी चर्चा चालू होते. हा. काय म्हणजे अजून चर्चा एवढी फास्ट नाही आहे. चर्चेचा म्हणजे मुद्दा काय असणार आहे तिथून पुढच्या? आता 21 तारखेनंतरच सगळं चित्र समोर येणार. निवडणुका कशाने जोरावर होणार? काय विकासाचा पैसे? जोरावर होणार की काय? विकास तर आहेच, हा. पैसा बी आहे ना शेवटी. पैसाच लागणार. काम करणार. हो. हा. पैशाशिवाय काही नाहीये. पैसा वाटायला लागणार. मग काय हा. आता खासदारकीला आमदारकीला पैसे वाटले, नगरपालिकेला वाटणार नाहीत. विकासाच्या जोरावर लोक मतदान करणार नाही. करणार की विकास नंतर हो, पहिला पैसे कोण देते हे चालू होणार. कशा प्रकारची पद्धतीची निवडणुकीची लढत इथं असणार? गल्लीपासून दिल्लीपर्यंत पैशावरच राजकारण चालू आहे. आता काय त्याला बाकीचं काय? पैशावर. विधानसभेला 1,500 2,000, लोकसभेला 2,000 2,500 मताला. ज्याच्याकडे पैसे आहे तो निवडून येणार. सामान्य माणसाला कार्यकर्त्याला कोण निवडून देणार? विकास कामं काय बघणार नाहीत लोक. विकास कामं लोक बघणार नाहीत म्हणून तर अशी अवस्था आहे. कशाला मत देतील? स्वच्छ उमेदवार नको, विकास काम करणारा नको, जो पैसे देईल त्याला मत. अशी अवस्था गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळीकडे आहे. तुम्हाला कसा हवाय नगराध्यक्ष? काम करणारा कार्यकर्ता पाहिजे, लोकांच्या अडीअडचणीला धावून जाणारा पाहिजे, लोकांचं रेशन कार्ड काढून देणारा पाहिजे, गल्लीत स्वच्छता आहे का नाही बघायला पाहिजे, कोण गेलं मेलं काय झालं त्याच्या घरात पोचणारा माणूस पाहिजे. असं कोण आहे आता? एकदा नगरसेवक निवडून आला की काच त्याच्या गाडीचं बंदच असतंय, काय उघडत नाही. मग लोकांना पण आता जवळजवळ अशीच लोक पाहिजेत. त्यामुळे काय सध्या सगळे एकतर्फी वातावरण आहे. एकतर्फी म्हणजे कसं म्हणताय? एकतर्फीच वातावरण हो. सगळी पैशावाले जर उभा राहिले एकाच बाजूला, बाकीचे कोण? सामान्य माणसाला सामान्य कार्यकर्त्याला अर्ज भरायला त्या पैशाच्या जुळणीपासून सुरुवात त्याची. मग तिथनं कपडे कवा शिवणार, निवडणूक कवा लढवणार, इकडे असं एकतर्फी सगळीकडे वातावरण आहे. नगराध्यक्ष पदाची लढत प्रामुख्यानं कोण त्यात मग बाजी मारणार? नगराध्यक्ष पदाची वनवेच होणार लढत. कोणाची? येड्रावकरांचे. विरोधक पण त्यांच्यासोबत टाकतील. विरोधक आता आहेत कोण? ते विरोधक उभा केल्या त्या माणसाचं नाव घराघरात माहित नाही, कोण आहे विकास आघाडी वेगळी आणि लढत देणारा माणूस वेगळा. लढत देणाऱ्या माणसाचं सामाजिक काम, त्याचं ओळख ते सगळं पाहिजे की काय नाही आहे तसं. तुमचं म्हणणं की एकतर्फी तुमच्या नगरपालिकेच्या निवडणुका लागल्यात, कशी रंगत होणार आहे? काय बघा आता काय सगळीकडे बहुरंगी झाले, भरपूर चर्चा सगळीकडे. इथं तुमच्यात प्रामुख्यानं दुरंगी होणार आहे. वा येड्रावकर गट आहे मोठा, बाकीचे मग काय अपक्ष राहिलेले आहेत. शिरोळ तालुका विकास आघाडी, शिरोळ तालुका विकास आघाडी आहे. होय होय. कसे होणार दोघांच्यात लढत? काय चुरशीचे होणार यावेळी, होणार काय येड्रावकरांचं जर जड असणार सोडा. कशामुळे वाटतं बरं तसं? ते पूर्वीपासून त्यांचं नावाजलेलं आहे. लोकांना प्रत्येक गाव खेडेगाव इकडे तिकडे लोकांना कामं केलेलं आहेत. प्रत्येक क्षेत्रात त्यांनी कामं केलं. काय माहिती होय होय. लोक नाही म्हणतात त्यांनी कामं केलेलं नाही म्हणते. काय म्हणतात काय असं जिकडे केलं नाही तिकडे नाही म्हणतात, जिकडे केलं ते तर आहे ते जादा. कसे आहेत कामं? होय फुल आहे. सगळे मंजुरी त्यांनीच करून घेतलं. नगरपालिकेची म्हणा, रस्त्याची कामं म्हणा, सगळे म्हणा, कुठले गटरीचे म्हणा, सगळे कामं करून घेतात. जयसिंगपुरात रस्ते गटरीची कामं कशी आहेत? काय आता जरा नवीन झाल्यामुळे आता उकरला आता करणाऱ्या म्हणतात काँग्रेस. आता बघूया आता काय लोकांचं सगळं हे झालंय, सगळं अवघड झालंय काम सगळं. येड्रावकर राहिला तुम्ही आता म्हणताय त्यांचं पारडं तरी वाटतंय, पण त्यांच्या विरोधात सगळे नेते एकत्र राहिले. होय त्यांचं त्यांना आव्हान नसणार नाही म्हणूनच की चोरस लागणार आहे. तरी बी चोरस होणार. शहरातल्या समस्या काय काय जयसिंगपुरात? जयसिंगपूर काय रस्ते जरा बरोबर सगळीकडे उकराउकरी झालं, सगळीकडे. तुम्ही जर म्हणता की त्यांनी कामं केलं नाही, कामं केलं की त्याच्या अगोदर केलं, त्यानंतर आता या वर्षी उकरं काढून टाकल्यात. पाईपलाईन ते गटरीमध्ये करायचं धरून
त्या उद्देशाने केला होता त्यांनी. जयसिंगपूरची निवडणूक ही प्रामुख्याने कुठल्या मुद्द्यावरती होणार? विकासाचा मुद्दा असेल की होय, आणि विकास आहे, विकासासाठी जास्त करून बरं. जास्ती करून विकासाचा. तुमचा प्रभाग किती नंबरचा? आमचा 11 नंबरचा. निवांत बसला, कामाला जाऊन आला? काम बंद आहेत, बंद आहे. काय काम करताय? दगड फोडायचं, बर पाणी भरलंय. बर. आणि इतके दिवस हे अड्रॉकर होता म्हणून चाललं तर बर त्यांच्यामुळे आम्ही 10 वर्ष जगलोय. बर. तर आता पाण्यामुळे अडचण आहे. काय केलं त्यांनी 10 वर्ष? त्यांच्यामुळे हे त्याच्यामुळं तर खंड चालू त्यानंच मंजूर केला आणि त्यानंच सगळं बंद पडलं तर मी चालू करून देणार कोण? एड्रॉकर साहेब. बर. मग आता का बंद आहे? आता पाणी भरले पूल, बर. पावसाचं पाण्यामुळं पूल भरले. आता तुमच्या जयसिंगपूर आता नगरपालिका निवडणुका लागल्या होता, काय म्हणते जयसिंगपूरच्या निवडणुका कशा आहेत? एड्रॉकर साहेबच येणार, त्यांची पॅनेल येणार. का बरं? होय, त्यांनी एवढं काही कामं केल्यात, प्रत्येक समाजाची कामं केल्यात. वडर समाज, मुस्लिम समाज, लिंगायत समाज, सगळ्या समाजाची कामं तुम्ही सगळ्यांची. म्हणताय कामं केलं तर बाकी लोक म्हणलं बाकीचं काय हो, जरा सत्ता त्यांनाच का सारखं संधी द्यायची, बदलायला नको काय? अहो ज्याला जो करतोय त्याचंच नाव घेणार की आम्ही, जे नाही करत त्याचं कशाला नाव घेणार. त्याच्यामुळं आमचं जयसिंगपूर एड्रॉकर साहेबामुळं जयसिंगपूर सुखात आहे. एवढ्या बाकीच्यांना पण जरा संधी द्या म्हणतात लोक, विरोधक म्हणतात आम्हाला संधी द्या. यांनी काय सगळं यांचं भरून घेणार, गरीबाचं बघायला नको. त्याचं एड्रॉकर साहेब एड्रॉकरने काय कामं केली म्हणतात, झोपडपट्टी धारकांचा प्रश्न आहे. ते आता विरोध पार्टी तसं म्हणणारच की, कारण आम्हाला माहित आहे त्यानं कामं केलाय एवढं आमचं. काय तुमची आता काय नेमकी मागणी? आता खणी बंद आहेत, मग काय मागणी आहे तुमची? मग त्यांनी द्यायला तयार आहेत की आणि दुसरं कण कोण? एड्रॉकर साहेबांना. तोपर्यंत खणी चालू पण काम बंद. थोडं चालू आहे तर बाकीचं बंद आहे. 99% बंद आहे. 1% कुठं तर वरल्यावर चालू आहे, पाण्यामुळे बंद आहे. जयसिंगपुरात कशा होणार निवडणुका? लढत कशी होणार? लढत होणार आहे, म्हणजे जरा बऱ्यापैकीच होणार आहे. चांगलं. कोण कोण आहे उमेदवार? मग 13-26 उमेदवार आहेत. 26 लोक निवडून द्यायचे. 26 आणि नगराध्यक्ष 27. 27. बर. मग दुरंगी लढत आहे तुमच्या इथे. दुरंगी. नगराध्यक्ष पदाची उमेदवाराची लढत कशी होईल? 1 नंबर आहे. कोण कोण असणार लढती? संजू मालक एक आहे आणि सुदर्शन कदम. कशी होणार दोघांच्यात लढत? नाही काय नाही, संजू मालक येणार. संजू मालक येणार. काय कसे काय निवडून येणार म्हणतात? कामं कसं आहे म्हणजे निवडून येणार म्हणतात. हो, निवडून येणार. कामं तशी आहेत? काय काय कामं केलं? भरपूर सुधारणा केल्या गावाची. काय केलं? काय सांगाल त्यातलं? आता विकास बागेवर दिसते, डांबक साईडला बघतोय गावात आणि कामं केल्या. नगरपालिकेची कामं चालू आहेत. रस्ते रस्ते कामं चालू आहेत. अजून रस्ते कसे आहेत? रस्ते 1 नंबर व्हायला आता. कामं चालू आहेत. खड्डे आहेत म्हणून खड्डे आहेत पण कामं चालू आहेत. ही कामं होणार ती भविष्यात सगळी क्लिअर स्वच्छ होणार. काम आहेत म्हणून येणार वाटतं तुम्हाला? होय, कामं आहेत. त्यांच्या विरोधामध्ये सगळे सर्व पक्षी आता नेते एकत्र आहेत. चांगला त्यांनी पण उमेदवार दिला. त्यांनी पण दिला. सुदर्शन कदम. सत्ता आम्हाला एकदा द्या म्हणतात, आम्ही संधीचं सोनं करून दाखवतो. आता इथं आता एवढं चांगलं चालल्यापाहिजे, त्यांना कशाला पाडायचं? काय होणार म्हणतात? काय एड्रॉकरच आहे. तुम्ही काय काम करताय? आम्ही आता आपलं मजुरी काम करतो. मजुरी काम करतो. मजुरांसाठी काय केलंय ड्रायव्हर? भरपूर योजनेतून चालू आहे ती. मजुरी कशाची करताय? समाजासाठी पण कामं करतात. समाजासाठी पण कामं करतात. कुठल्या समाजासाठी? म्हणजे वडर समाज म्हणा, इतर समाज म्हणा, भरपूर समाज आहेत, त्यांची सगळ्यांची कामं करतात. सगळ्यांची कामं. आता मला सांगा, आता निवडणुका लागल्या होत्या, तुम्ही म्हणता की नेते लोक वगैरे ठरवणार, मग कसा नेता असावा? जयसिंगपूरला आता नगरपालिकेत निवडून येणारा नेता कसा असावा? आता बघा, यड्रावकर साहेब तर सगळं लोकांचं काम चांगलंच केलेलं आहे. गोरगरिबाला बी केलेलं आहे. आपलं रस्त्याचं डेव्हलपमेंट किंवा काय बी गल्ली बोळाचं म्हणजे कशाचं बी काय चांगले केलेले आहेत. म्हणजे 4 लोक जगत आहेत या कामावर आहे की नाही. 4 लोक जगत आहे. आता हे जर इलेक्शन झाल्यावर पुढची नेता आता हे पुढची कसं ठरवतील आता साहेबाचं वर आहे. म्हणजे कसं आहे, इथं कसं आहे, ज्यादा राबून खाणारी माणसं जास्त आहे. म्हणजे रोजगार आहे इथं. काय कसं कोण उपाशी नाही आहे किंवा कोण काय हे नाही. जो नेंत्रमध्ये यड्रावकर साहेबांना आल्यापासून हे सगळे लोकांचं चांगलंच आहे. आम्ही ड्रायव्हर काम करतो इथं, खनित दगड्याच्या डंपरवर काम करतो. आम्ही ड्रायव्हर लोक आहेत. कसं आहे, हे सगळं पूर्ण व्यवस्थित वडर समाज म्हणा, लमानी समाज म्हणा, गोसाई समाज म्हणा, म्हणजे आपलं जैन समाज,
ह्यांच्यासाठी त्यांनी काम चांगलंच केलेले आहे, खूप चांगलेच केलेले आहे. पण आता येईल त्या नेत्यांचं काय, त्यांच्यावर कसं होईल कसं नाही त्यांच्यावर अवलंबून आहे आता सगळं. त्यांनी सगळं काम चांगलं केलं म्हणताय. हा. पण तुमच्या शहरातले रस्ते बघायला गेले तर लोक म्हणतात की दुर्ळा आहे रस्ता, सगळा रस्त्यावर आहे, खड्डे आहेत रस्त्यात. नाही, कामाकडे लक्ष नाही त्यांचं. नाही आता हाय हे आता जेवढं देशमुखपूर वस्तीमध्ये नाही चांगली. देशमुखपूर वस्ती आहे तर स्वच्छता हाय व्हावं लागलंय. पण आता इलेक्शन झाल्यावर आणि काय म्हणजे पहिला पक्ष आता यड्रावकरांना थोडं थांबूया, आम्हाला संधी द्या असं विरोधकांचं म्हणणं आहे. पक्ष विरोधकांना संधी मिळेल की नाही? आता बघा, आता हे राजकारणामध्ये कसं आहे, आता सगळी प्रत्येकाने संधीच मागत्या. 5 वर्ष त्यांनी मागणारच हो. 5 वर्ष संधीमध्ये आता कोण करतात कोण करत नाही हे पब्लिक ठरवायला पाहिजे ना. म्हणजे नेता कुठला चांगला आपल्यासाठी आहे, कोण नेता कसं काय करतोय हे म्हणजे ज्या पब्लिकच्या नजरेत नेता बसलेला आहे तो नेता काम करणारच. लढत काय आता 1 नंबर चुरशीच होणार आहे. कोणत्या मतदारसंघात कुठला उमेदवार निवडून येईल त्यांनाच माहीत नाही आहे. पण आमची एक सर्वसामान्य नागरिक म्हणून अशी अपेक्षा आहे की स्वच्छता, रस्ते, आता समोरच्या बाजूला या दुकानात म्हणजे बघत असशील रस्ते चांगले नाही आहेत, विकास कामं नाही आहेत, गटरी तुंबलेल्या आहेत सगळीकडे, बऱ्याच भागात डासांचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे, आरोग्याच्या समस्या आहेत. अशा समस्यावर मात करून आमचा उमेदवार जे येईल निवडून त्याने याच बाबी लक्षात घ्यायला पाहिजे की बाबा स्वच्छता आणि आरोग्य याकडे लक्ष देणारा उमेदवार निवडून द्यायचे म्हणजे आमचा तर प्रयत्न राहील. कसा असावा हा चेहरा काय तरुण असावा, तडफदार असावा आणि आमची कामं करणारा असावा. म्हणजे रस्ते आणि गटरचं वगैरे या बाबतीत शहरात मला सगळ्यात महत्वाचं पाणी, आरोग्य आणि गटरी स्वच्छता पाहिजे. म्हणजे डासांचं प्रमाण भयानक नाही आहे. रस्ते खड्डे राहतात, पाणी एक पाऊस पडला तर पाणी साठते. अगदी नाक्यासारखा प्रशस्त एरिया असून पण इथं शिवम मेडिकल आहे, तुमचं शिवनेरी हॉटेलच्या समोर बरोबर पूर्ण पाणी साठते. नगरपालिकेने लक्ष देतच नाहीत ना. कळवतोय पण बऱ्याच वेळा आम्ही कळवतोय पण काय होतंय ज्या त्या वेळेला होत नाही. आता या गटरी तुंबल्या जातात 8 दिवसातनं, त्यात घाण पडत्या. कचरा गटरीतला उपसला, गाळ उपसतात तिथेच टाकून जातात, परत भरत नाहीत. कचरा गाडी रोजच्या रोज येत नाही. परत कचरा गाडीतला गाळ उचलून न्या म्हणून त्या ड्रायव्हरच्या पाठीमागे लागायला लागते. आज नेतो उद्या नेतो, तिथे कचरा परत आणि गटरीत पडते, परत आणि ते गटर तुंबत्या, परत 4 दिवसांनी येतात. परत रोजच्या रोज जी लोटणारी माणसं येतात ती रोजच्या रोज येत नाहीत. 15 दिवसातनं 26 जानेवारीला एकदा आणि 15 ऑगस्टला एवढे 2 दिवस येतात आणि परत काय स्वच्छतेकडे लक्ष पण नसतं. लोक आता निवडणूक कशा पद्धतीने पाहणार होता? काय आता लोकांचं मला तर काय सांगता येत नाही. पण कशा पद्धतीने पाहणार काय सांगू शकत नाही कायचं या इलेक्शनला, कारण बरेच दिवस रखडलेला आहे आणि त्यामुळे आता नवीन उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत. आता नेमकं आमच्या वॉर्डात आता कोण उभा राहते आणि कोण काय अजून लिस्ट जाहीर होईलच. मला तर काय सांगू शकत नाही. पण चुरशीची नाही होणार, वनवे होईल. काय यड्रावकर साहेब येतील मला वाटतं. नाही त्यांचं विकास कामाचं त्यांचं जर म्हणजे वैयक्तिक मी काय सांगू शकत नाही, पण त्यांचं काम चांगलं आहे. आणि म्हणजे बऱ्यापैकी कुठलं राजकारणामध्ये त्यांचं कुठं बाबा गुंडगिरी नाही किंवा काय नाही. अगदी म्हणजे आम्ही जरी गेलो स्वतः आम्ही म्हणजे सर्वसामान्य म्हणून गेले तर आमचं म्हणजे कुठले पण प्रॉब्लेम त्यांनी ऐकून घेतात आणि त्याच्यावरती करतात म्हणजे कामं. असं मला तर म्हणजे चांगली आहेत की कामं, त्यांची विकास कामं चांगली आहेत. पण आता नगरपालिका त्यांच्या सध्या आता त्यांच्या हातात नव्हती. म्हणजे बरेच दिवस इलेक्शनला रखडलेलंच होतं त्यावेळी आणि आता त्यांच्या हातात जर सत्ता दिली तर चांगलं होईल असं मला तर वाटतंय. नगरपालिकेत आता सध्या त्यांच्या नगरपालिकेच्या हातात होते असल्यामुळे रस्ते रखडले असतील किंवा आता काय नेमकं झाला प्रॉब्लेम, रस्ते चांगले नाहीत, गटरी तुंबलेले असतात. आता माझा आमचा 13 नंबर वॉर्डमध्ये पण की नाही म्हणजे पूर्ण म्हणजे गटरी की नाही बघायला पण येत नाही. आणि तिथला जो नगरसेवक होता पहिला आता जो 13 नंबर वॉर्डमध्ये ते काय म्हणजे पैशाच्या जीवावर निवडून येत होते, लोक त्यांनाच मतदान करत होते. आता वॉर्ड चेंज झाल्यात, रचना वेगळी झाली, आता नवीन उमेदवार येईल आमच्यातनं निवडून म्हणजे आणि त्यांच्याकडनं अपेक्षा करूया की बाबा स्वच्छता, गटरी. अपेक्षा काय बाबा तो सगळ्या सर्वसामान्य नागरिकांचं काम बाबा पुढे घेऊन जाईल. गोरगरिबांचं काय असेल ते काम म्हणजे प्रभागाची रचना वगैरे किंवा म्हणजे सगळ्या बाबी लक्षात घेऊन व्यवस्थित काम करेल असं वाटतंय. काय देशभर तुमच्या निवडणुका लागल्यात नगरपालिका? होय लागल्यात की. कशी होणार लढत इकडे? लढत टक्कर होणार जोरात, कोणाकोणाची? सगळ्यांचीच टक्कर होणार. आता ह्या काळामध्ये काय लढत दुरंगी होणार का तिरंगी? दुरंगी होऊ शकते, तिरंगी होऊ शकते, पण कोण निवडून येईल हे सांगता येत नाही. का बरं? का उमेदवार झाले जास्त, जो तो उठून
उभारायला सुरुवात केली आता, बरोबर आहे ना? त्यामुळं कसं आहे, ज्यानं काम चांगलं केलेलं आहे, चांगल्या कामाची जनतेने जर पोच घेतली, त्याची विचार करून जर मतदान झालं तर चांगले नगरसेवक निवडून येतील. पण बाकीचं काय, बाकीचं म्हणजे तुमच्या लक्षात आलं आता काय ते, तो जर विचार करून हे केला तर मग काय हाय तसंच राहणार आहे. कशाचा विचार? पैसे देणे, हे करणे, ते करणे. लोकांनी पण आता जरा समजून घ्यायला पाहिजे. विकास कामाच्या बाबतीत जयसिंगपूर कसं आहे? विकास काम हाय बरा आहे, पण याच्यापेक्षाही जास्त विकास झाला पाहिजे तसा आता विकास होत नाही. काय अपेक्षित आहे तुम्हाला? अपेक्षित म्हणजे कसं आहे, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पाणी, रस्ते. दुसरी गोष्ट थोडीफार आता ह्यांच्या हातात नोकरीचं वगैरे काय नाही, पण हे पण करू शकतात. आता जे बेकारी जी वाढलेली आहे, या बेकारीमध्ये ह्यांनी पण नगरसेवक झाल्यानंतर बेकारीचे पण प्रश्न सोडवून त्यांनी मदत केली पाहिजे. त्याच्यासाठी सगळ्यांना हे विश्वासात घेतलं पाहिजे. सगळ्यासाठी की गोरगरिबांची मुलं निदान पोट भरून खाण्या इतपत तर त्यांना नोकरी मिळाली पाहिजे, ही जनतेची अपेक्षा आहे. पण जनते पण कोणाला मतदान करायचं सगळं विचार करून मतदान केलं पाहिजे. कसा असावा नगराध्यक्ष तुमच्यामध्ये? नगरपालिकेचा नगरसेवक कसा असावा, सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा असावा, गोरगरिबांना मदत करणारा. नगराध्यक्ष तो तर मूळ चांगलाच पाहिजे. त्याच्या हाताखाली काम करणारे नगरसेवक, नगराध्यक्ष चांगला असेल तर नगरसेवक आपोआप चांगले काम करतात. मूळ नगराध्यक्ष चांगला पाहिजे. कोण असेल वाटतं जयसिंगपूरचा होणार? तसं काय सांगता येत नाही. अजून कसं आहे, अजून तसं हे झालेलं नाही, प्रचार वगैरे अजून झालेला नाही. शेवटच्या क्षणीच ते सांगता येते, आता सांगता येणार, या स्टेजला सांगता येत नाही. आणि शहरातली विकास कामं कशी आहेत सांगा मला. आता त्यांच्या घरातली सीट नगरासाठी येणार, कोणाच्या? येड्रावकरचा. आणि येड्रावकर पॅनेल पण येणार 100%, त्यात काय वाद नाही. त्यांनी 5 वर्ष इथं तालुक्यामध्ये संपूर्ण काम केल्यात आणि तालुक्याचा विकास केल्यात. आता काय झालंय, ड्रेनेज मुळे रस्ते बाद झाल्यात. आता रस्ते कॉन्क्रीटचे करणार आहे तिने, आणि आता करणार आहे तिने. आता ड्रेनेजचं काम चालू आहे, रस्ते सगळे बाद झाल्यात. आणि नाही ते काय चालायचं का, बघा चालायचं गाव असेल तिथं सगळं एक पत्र नाही. तिथं 26 नगरसेवक पैकी माझ्या अंदाजानं 22 ते 21 येतील, 101%. बाकीचे 5 2-3 दुसरे विरोधी पक्षाला जाईल, 1-2 नाही 3. मामा मी एक प्रश्न विचारतो, तुम्ही येड्रावकरांचे समर्थक वगैरे आहे का? असं म्हणताय का तुम्ही येड्रावकरांचे समर्थक वगैरे आहे का? कोण? आम्ही माझा पुतण्या नगरसेवक होणार. तुम्ही एवढं कॉन्फिडन्स? नाही, मी तसं बघायला गेलं तर मी बाळासाहेब माने कट्टर माणूस आहे, खासदारचा माणूस आहे. आणि आज त्यांच्या बाजूने काय आहे, गावचा विकास चाललाय, तालुक्याचा विकास चाललाय, आणि काम करायला त्यांनी समर्थ आहेत. आता आमच्या समाजाला 2 कोटी रुपये दिल्यात. कुठल्या समाजाला? वडर समाजाला. आता चालू आहे काम कार्यालयाचं, 2 मधलं झालंय आता. आणि आता त्यांचं काम चांगलं आहे, प्रत्येक समाजाला त्यांनी जवळ केल्यात. आणि प्रत्येक समाजाचं आता इथे झोपडपट्टी धारक पण मोठ्या प्रमाणात आहेत. प्रॉपर्टी कार्डाचा प्रश्न आहे त्यांच्या. नाही, झोपडपट्टी जरी झोपडपट्टीमध्ये कसं झालंय, झोपडपट्टी हे अतिक्रम केलेलं आहे. प्रत्येक जण काय म्हणतात, माझी जागा मला पाहिजे एवढी. मग तिथं मध्ये किम आलतं, ते रस्ते गिस्ते करायचं, बाजूला करायचं, एवढं घ्या म्हटलं तर हे तेवढं कबूल झाले, करतील की त्यांनी आता. आणि गावचा विकास करणार त्यांनीच आहेत. काय सांगाल मामा, जयसिंगपूरचा विकास कशा पद्धतीने? मामा म्हणले येड्रावकर समर्थक आहे. येड्रावकर आहे तसं, येड्रावकर करायला आम्हाला समर्थक आहे असं त्याला वाटतं त्यांच्या बोलण्यावर. तुम्ही काय सांगाल? सामान्य आहे काम करायला, ते काम करते सगळे, रस्ता करणार आहे. पाईपलाईन घेतले म्हणून सगळं रस्ता बाद झालाय. काय रस्ता बाद झालाय, 6 महिने काम चांगलं आहे त्याच्या, डिसेंबर मध्ये चांगला त्याचा. पण त्यांच्या विरोधात मामा सगळे सर्व पक्षी लोक एकत्र आले त्यांच्या विरोधात. काय बघत नाही. आता त्यांनी पण चटू ठेवला बघा, ऐकून झाला आज काम सांगताय. आणि आमच्यासारखी माणसं, जाणकार माणसं त्याच्या पाठीमागे आहे संपूर्ण पार ह्याच्याबद्दल. विरोध राहणार की एवढा तर ते विरोध सगळं एक तर्फी कसं होणार? संधी द्या म्हणतात. कोण संधी देणार, कसं देणार?
त्याची ते काम करायची हे काय सांगाल? एक वेळ- पाहिजे. एक वेळ- काम करायची विरोधक हे म्हणतात पाहिजे. एक वेळ आम्हाला संधी द्या. संजय म्हणून त्याच्याकडे पैसा आहे नाही. पैशामुळे ते येते निवडून. हा. पैसे काय लोकांना हागे करत नाही, पैसे देत नाही. पैशामुळे ते तसं म्हणतात. पैसे आहे, त्याच्याकडे भरपूर पैसा आहे. हा. महागाई मग लोक पैसा बघणार काय? लोक पैसा बघणार काय? लोक काय बघणार, नुसतं पैशाकडे बघणार. विकास बघणार नाही. विकास बघणार नाही लोक, असली लोक आहे. हा. नुसतं पैशाकडे लक्ष आहे. 6 झोपडपट्टी मध्ये लोक पैसे. नगराध्यक्ष कसा असा वाटतोय तुम्हाला? नगराध्यक्ष चांगला पाहिजे, चांगला पाहिजे. काम करायला पाहिजे, एवढंच मत आहे मला. कोण असणार? पण कोण होणार आहे अजून कोण गॅरंटी नाही ना अजून. पुढं काय होईल काय शिकत येईल. आहे त्याच्याकडे पैशाच्या जरा मोजून आहे त्याच्याकडे, पैसा लोकांना अंदाजावर आम्ही सांगतोय. आहे. काय सांगतो? जयसिंगपूरच्या निवडणुकीत नगरपालिकेच्या निवडणूक आहेत. आता हे माझं दुकान इथं मी 12 वर्ष माझं दुकान आहे. ही 12 वर्षात ह्या रोडचं काम झालेलं नाही आणि इथं तलाव सडतोय. इथं पाऊस पडला की माझ्या दारात पाणी येते. आजपर्यंत कोणी काम केलेलं नाही. आता मामा तर म्हणू लागले मग तिकडं हा. की सगळे रस्ते तालुक्यातली सगळी विकास कामं त्यांनी यड्रावरती केलेत म्हणल्यात. आणि मामा बघा इथं समोर आता खड्डे म्हणतात की रस्त्यात खड्डे आहेत म्हणतात, कोण केलेलं नाही म्हणतात. आणि ड्रेनेजचं काम इथं काही झालेलंच नाही. ड्रेनेजच्या कामावर आता 3 वर्ष ड्रेनेजचं काम चालू आहे. ड्रेनेजचं काम चालू आहे, रस्ता नाही, काय नाही. खड्ड्यात जयसिंगपूर झालंय. हे मामा खोटं बोलायला लागलं. आणि असं आहे काय? हे इलेक्शन म्हणजे पैसे. हे आताची लोक जनताच नाही पैशाला विकली गेलेली आहे. जनता बघत नाही कोण नगरसेवक चांगला येणार आहे, पैसे कोण ज्यादा देणार आहे त्याला मतदान करणार लोक. पैशावर आहे. विकासावर आताची परिस्थिती, भारताची परिस्थिती अशी आहे की नुसता कोण पैसे ज्यादा देणार त्याला मतदान करणार, अशी जनता झालेली आहे भारताची. त्यामुळे असं भारताची अवस्था अशीच राहणार. जयसिंगपुरात काय अवस्था? जयसिंगपुरात तीच अवस्था आहे. पैसे टक्केवारीचे पैसे वाटायचे आणि निवडून यायचे, हेच आहे. तुमच्या मध्ये जयसिंगपूरचा नगराध्यक्ष कसा असावा? नगराध्यक्ष लोकाभिमुख असायला पाहिजे, लोकांच्या समस्या जाणून घेणारा असला पाहिजे. प्रशासक होतं नगरपालिका 5 वर्ष, कोण लक्ष दिलं नाही तुमच्याकडे त्या शहरातल्या जनतेकडे? काही नाही, कोण लक्ष दिलेलं नाही. काय नाही. बेभरोश्यावर आहे सगळं.